नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची आपण परत जाऊया ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. मधल्या आडीतून खाली बंदराकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर रघुपती राघव मंदिराच्या अलीकडेच 2-2 खोल्यांची 5 बिऱ्हाडे असलेली जी बैठी कौलारू चाळ दिसते त्या चाळीसमोर रस्त्यावर सारवड गाडी थांबली. सारवड गाडी थांबल्याचा आवाज कानी पडताच अलीकडच्या बिऱ्हाडातल्या बायका हातातली कामे टाकून पुढच्या दाराशी आल्या. हो, 15 दिवसांपूर्वीच पलीकडच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या महेशचं लग्न झालं होतं. आज त्याची बायको प्रथमच गृहप्रवेश करणार होती. तिला बघायला बायका आपापल्या दारापाशी मोठ्या उत्सुकतेने आल्या होत्या. सारवड गाडीतून सासूबाईंच्या पाठोपाठ उमा उतरली. जरीच्या काठाची हिरवीगार साडी, हिरव्या लग्नचुड्यात झळाळणारी सोन्याची कंकणे, पाटल्या, तोडे, कानात टपोऱ्या मोत्याची कुडी, गळ्यात गाठवलेले मंगळसूत्र, चंद्रहार आणि तिचे रूप, आहा! गोरी गोरी पान, तांबूस गाल, लाल चुटूक ओठ, रेखीव नाक, नाजूक जीवणी, जणू राजकन्याच मेण्यातून उतरते आहे. सगळ्यांच्या नजरा आपणावर खेळल्या आहेत याची जाणीव होताच ती संकोचली, मनोमन हरखली आणि खाली मान घालून आपल्या बिऱ्हाडात शिरली. सासूबाईंनी संसार मांडून दिला. 4 दिवसांनी त्या परत आपल्या गावी गेल्या. उमा महेशचा संसार सुरू झाला. उमा मॅट्रिक झाली होती. तिचं माहेर साखरपा, सासरचं गाव रत्नागिरी, जवळच गोळपखेडे. महेश BCom झाला होता. रत्नागिरीला बँकेत नोकरीला लागून नुकतंच वर्ष झालं होतं. नोकरी लागताच त्यानं ही 2 खोल्यांची जागा भाड्यानं घेतली होती. जागा मिळाली, आता लग्न. त्याच्या आई वडिलांनी आपल्यापरी योग्य अशी मुलगी निवडली. 4 माणसांच्या कुटुंबात वाढलेली, संसारात रमणारी, स्वयंपाकघरात कुशल असणारी. महेशलाही ती पसंत पडली, अर्थात रूपाने देखणी म्हणून. बाकीची चिकित्सा वडील माणसांनी करावी. दोघांचा संसार सुरू झाला. लग्न होताच स्वतंत्र संसार करायला मिळाला म्हणून ती खुश होती. 10 माणसांच्या घरात वाढलेली उमा स्वयंपाकात, घरकामात तयार झालेली होती. नाहीतरी कोकणातल्या मुली कष्टाळू आणि संसारदक्ष असतात. ती मोठी हौशी होती. आपला संसार तिने छान सजवला. त्या 6 बिराडांच्या चाळीला पुढे रस्त्यालगत मेहंदीचे कुंपण होते. आत अंगणपट्टा होता. मागे परसू होतं. नळ आले होते. पण हात रहाट बसवलेली विहीरही होती. उमाला माहेरी पाणी खेचण्याची सवय होती. नळ येण्याची वाट बघत वेळ मोडण्यापेक्षा विहिरीचं पाणी खेचणं चांगलं. सकाळपासून तिचं काम सुरू होई. सकाळचा दोघांचा चहा झाल्यावर आपलं सगळं उरकून ती नवऱ्याच्या दिमतीला सिद्ध होई. 9:30ला स्वयंपाक तयार. चटणी, कोशिंबीर, मेथकूट, भाजी, डावी उजवीकडे भरगच्च पदार्थांनी भरलेलं ताट. पहिल्या दिवशी तिने त्याचा पाट मांडला. पाण्याचा तांब्या, फुलपात्र ठेवलं. ते पाहून त्याने म्हटलं, एकच पाट मांडलास? मला घरी पंक्तीत बसून जेवायची सवय आहे, एकट्याने जेवण जात नाही. तिने हसून म्हटलं, हो, पण इथं आता पंक्तीला कुठची माणसं गोळा करू? माणसं नकोत गोळा करायला, 1 माणूस आहे तेवढं भरपूर झालं. भरताड भरती नको आहे. त्याने दुसरा पाट मांडला. ती सलज्ज हसली, मनी मोहरून गेली. स्टोवरचे पातेले उचलून मध्ये ठेवीत त्याने म्हटलं, तुला उजव्या हाताने वाढायची सवय आहे, आता डाव्या हाताला ती सवय लाव. आणखी 8 दिवसांनी आपलं छोटं फोल्डिंग टेबल, 2 खुर्च्या येतील. मजेत जेवण होई. मग बरोबर 10:15ला कपडे चढवून तिने दिलेली मसाल्याची सुपारी तोंडात टाकीत तो ऑफिसला जायला निघाला की उमा त्याला निरोप देण्यासाठी पाठोपाठ दाराशी येई. रस्त्याच्या कोपऱ्यावरून वळून तो दिसेनासा होईपर्यंत ती त्याच्याकडे पाहत राही. तोही पुन्हा पुन्हा मागे वळून हातातली छोटी केस उंचावून तिच्या निरोपाला प्रतिसाद देत राही. तिथं राहायला आल्यापासून या नवविवाहित जोडप्याचा हा रोजचा नियमित कार्यक्रम होता. ते दृश्य मोठे विलोभनीय आणि कौतुकास्पद असलं तरी चाळीतल्या समवयस्क शेजारणी मनातली असूया लपून तिची चेष्टा मस्करी करीत. सरलने म्हटलं, अगदी अलौकिक प्रेम तुमचं बरं. दुसरीने म्हटलं, अगं आमचे हे ना तुरुंगातून बाहेर पडल्यागत घरातून निसटतात. नजर सरळ पुढे, दृष्टी आडची मागची सृष्टी समुद्रात बुडगई. अगं निसटणारच आणि मागची सृष्टी नजरेआड होणारच. अगं नवऱ्याचं प्रेम फक्त 2 गोष्टीवर असतं, माहीत आहे? माहीत आहे? नाही. कुठच्या या 2 गोष्टी? तुम्ही आमच्यापेक्षा वडील आहात, अनुभवी. या गोष्टीला अनुभव कशाला हवाय? नीट डोळे उघडून जगाकडे बघितलं की कळतं हे जग. नवऱ्याचं प्रेम असतं बायकोच्या सौंदर्यावर आणि तिला रूप नसलं
तर तिच्या बापाने तिकडे कानाडोळा करण्यासाठी त्याला दिलेल्या भरपूर पैशावर. म्हणजे पैशाने रूपाची भरपाई होते का? कुरूप मुलगी आणि धूर्त बाप तसं मानतात. दुपारी फुरसतीच्या वेळी एकत्र जमून शिवण, टिपण, भरतकाम, विणकाम, एकमेकींचे पापड सांडगे करता करता वेळ कसा निघून जाई कळत नसे. 5चे ठोके पडले की कुणीतरी म्हणे, उमाबाई आता उठा, शंकराच्या डमरूचा आवाज दुरून कानी पडतो आहे. उमा हसून म्हणे, तुमचे कान भारी तिखट दिसतात, पण आपल्या रत्नागिरीचा परिसर एवढाच आहे. ऑफिसातून इथं यायला 25 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. पण हातातलं काम हलकेच बाजूला सारून ती लगबगीने बाहेर पडे. 5:30च्या ठोक्याला तो घरी हजर होई. तो येईल तेव्हा तिच्या खाण्याचा पदार्थ तयार होत आलेला असे. तो आत आला की चहाचं आधण चढे. ऑफिसच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा खाणे होई. मग दोघे बाहेर पडत. तो लायब्ररीत जाई, ती भाजी बाजाराकडे वळे. मग दोघे मिळून बंदरावर सागर किनारी फिरायला जात. सूर्यास्ताची शोभा बघून घरी परतत. दर महिन्याच्या शेवटच्या शनी, रवी आणि सणावारी दोघं गोळपला जात. जाताना शेट्यांच्या किराणा दुकानातून चहा, साखर आणि तिथे न मिळणाऱ्या वस्तू घेऊन जात. परत येताना नारळ, तांदूळ, पोहे, लाह्या पीठ घेऊन येत. शरदाच्या चांदण्या रात्रीसारखे संसार सुखाचे दिवस चालले होते. एक दिवस नेहमीप्रमाणे संध्याकाळी महेश ऑफिसातून घरी आला. कपडे बदलून जेवणाच्या छोट्या टेबलाशी येऊन बसला. त्याने म्हटलं, उमे, आज एक नवी आफत आले. कांदे पोह्यांच्या बशा तिने टेबलावर ठेवल्या. किटली चहा होती. तिने म्हटलं, आफत? अगं बाई, कसली आफत? ट्रान्सफरची. बॉम्बेला ट्रान्सफर झाली. आज ऑर्डर मिळाली. तिचे डोळे विस्मयाने विस्फारले. आनंदाने ती उद्गारली, खरं म्हणता? अय्या, किती छान झालं. मला मुंबई खूप खूप आवडते. त्याने म्हटलं, तुला खूप आवडते, पण बाईसाहेब, घी देखा लेकिन बडगा नहीं देखा. तिने मानेला झटका देऊन ठसक्यात म्हटलं, देखा देखा, बडगाही देखा. मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. काय म्हणणार आहे? दुसरं काय, मुंबईत सगळं मिळतं पण आईबाप मिळत नाहीत. तुझी ही कोकणी म्हण फार जुनी झाली. ती केव्हाच समुद्रात बुडाली. उमे, मुंबईत आईबापच काय, पण उसनी बायको, उसना नवराही मिळतो. पुरे झाला फाजीलपणा. काय मिळत नाही सांगा. राहायला इंचभर जागा मिळत नाही. तू एक पाय ठेवायचा म्हटलंस तरी किमान 8.25 इंच जागा हवी. तिने तोंडावर हात ठेवून येणारं हसू दाबण्याचा नाटकी प्रयत्न करीत म्हटलं, माझ्या पायाचं माप सुद्धा पाठ करून ठेवलंयत वाटतं. तिचा तो विभ्रम, पण तिकडे दुर्लक्ष करून त्याने म्हटलं, माहीत आहे तुला, मुंबईच्या बदलीचा हुकूम आला की बाहेर गावचे लोक हपकून जातात. जात असतील. मला नको त्या अडचणीचा बाऊ दाखवायला. गोरेगावला तुमचे चुलत मामा आहेत आणि पार्ल्याला तर मोठ्या वंच राहतात. तुम्ही कॉलेजात 2 वर्ष तिथंच होतात ना? बीकॉम तिथूनच झालात ना? होय, पण बीड मला काही सांगू नका. फक्त केव्हा जायचं सांगा. 5 तारखेला. म्हणजे अजून तब्बल 1 महिना अवकाश आहे. पण मला आत्तापासून तयारीला लागायला हवं. तुम्ही दोघांनाही जागेसाठी पत्र लिहून टाका. तिचा भलताच उत्साह बघून महेश काहीसा आश्चर्यचकित झाला. तो काही बोलला नाही आणि बोलला असता तरी त्याचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिच्या नजरेसमोर रोज संध्याकाळी बंदरात उभी राहिलेली मुंबईची बोट आणि त्यातून पडावात उतरणारी माणसं दिसत होती. आजपर्यंत तिने रत्नागिरीचा किनारा कधी ओलांडला नव्हता. मुंबई पाहिली नव्हती. तशी संधीही मिळाली नव्हती. फक्त तिथून येणाऱ्यांकडून तिथली वर्णनं ती ऐकत होती. ती कोकणच्या परिसरात खेड्यात जन्मली. तिथेच वाढली. रत्नागिरी सेंटरला मॅट्रिक झाली. रत्नागिरी हेच तिच्या 22 वर्षांच्या आयुष्यातलं मोठं शहर होतं. 6 महिन्यांपूर्वी तिच्या लग्नाला पार्ल्याची नणंद आणि तिच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तिच्या 2 मुली आल्या होत्या. हर तऱ्हेचे त्यांचे पोशाख, रिबिनी, कुंकवाच्या रंगारंगाच्या टिकल्या, प्रत्येक वस्तू मॅचिंग. वागणं बोलणं कसं वेगळंच. मुंबईच्या नवलाईच्या कितीतरी गोष्टी तिने ऐकल्या होत्या. मुंबई ही तिची स्वप्ननगरी ती प्रत्यक्ष पाहणार होती, नव्हे तिथे आता राहणार होती. महेश रोजच्याप्रमाणे तयार झाला. त्यानं म्हटलं, चल येतेस ना, आटप तुझं, स्वस्थ काय बसलीस. तिने म्हटलं, तुम्हीच जाऊन या ना, आज मी नाही येत. आणि काही आज आणायचं नाहीच आहे. मी रात्री कुळथाचं कांदा घालून लसणीची खमंग फोडणी देऊन छान पिठलं करते. तुम्हाला आवडतं ते. तिच्या बोलण्यातला लाडीकपणा लसणीच्या फोडणीपेक्षाही खमंग होता.
त्याने हसून म्हटलं, तू मिठाची चिमूट माझ्या तोंडी घातलीस तरी ती मला साखरेपेक्षा गोड लागते. चला काहीतरीच. तू आता का येत नाहीस ते मला कळलं. काय कळलं? मनकवडे आहात? होय, तुला आता कळलेली बातमी लगेचच चाळीत पसरली पाहिजे. बरं चल, मी जाऊन येतो. तो बाहेर पडला आणि त्याच्या पाठोपाठ तीही बाहेर पडली. महेशच्या बदलीची बातमी ऐकून सगळ्या आनंदित झाल्या. मग दुसऱ्या दिवसापासून दुपारच्या गप्पांना तोच विषय. उमा, आता तू काय मुंबईकर होणार? मुंबईकर शब्दातलं माधुर्य चाखीत तिने म्हटलं. हो ना, आतापर्यंत रत्नागिरीकर होते. म्हणजे साध्या शाळेतून मोठ्या कॉलेजात जातात तसं? हो हो, अगदी तसंच. की नाही, मुंबईची शानच काही वेगळी. परत केव्हा येणार? दिवाळीला आमचा पहिला सण ना, यायलाच हवं, पण 4च दिवस. आमची ओळख ठेव हं, नाहीतर मुंबईची हवा लागली की माणसाचे डोळे फिरतात. जुन्या माणसांची ओळख राहत नाही. मी तशी मुळीच नाही हं. तुम्ही मुंबईला या माझ्याकडेच हं. आत्ताच आमंत्रण देऊन ठेवते. जागा मिळाली का? अगं, मुंबईत तोच एक प्रश्न मोठा बिकट झालाय. पण यांनी आपल्या मामांना आणि बहिणीला पत्र लिहिलंय केव्हाच. ती मंडळी कुठेतरी खोली बघतीलच. एकीने म्हटलं, उमा, मुंबईच्या बायका जागेचा मुळीच बाऊ करीत नाहीत. अक्षरशः टीसभर जागेत अख्खी मुंबई उभी करतात. गतवर्षी मी माझ्या मावस बहिणीकडे गेले होते परळला. 10x8ची खोली. छे, ब्लॉक म्हणायचं हं. पण आहा, त्या एवढ्याशा जागेत फ्रीज, मिक्सर, टीव्ही, सोफा कम बेड, फोल्डिंग डायनिंग टेबल. काय सुंदर रचना. मुंबईतील हरेक फॅन्सी वस्तू तिथे होती. लीलाताईंनी म्हटलं, उमा, अफाट गर्दीची बहुरंगी बहुढंगी मुंबई एक मायावी मोहनगरी आहे बरं. तिथे प्रसंगी आपलं माणूस हरवून जाण्याची, भलत्या वाटेला लागण्याची धास्ती असते. नीट सांभाळून राहा. असूयेनं भरलेल्या लीलाताईंचं बोलणं नेहमी लागट आणि उपरोधिक असे. चाळकरी शेजाऱ्यात त्याच सगळ्यात मोठ्या अनुभवी होत्या. त्यांच्या बोलण्याचा रोख उमाच्या लक्षात आला. तिने ठसक्यात पण हसून म्हटलं, लीलाताई, माझं माणूस कधी हरवायचं नाही आणि वाट विसरायचं नाही. आठवणीचं तसं फार पक्क आहे. लीलाताईंनी मोठी मुरड घालून म्हटलं, तसं झालं तर सोन्याहून पिवळं. पण बाई ग, नवऱ्याचा निर्वाळा कुठल्याही शहाण्या बायकोनं देऊ नये. त्यांचा स्वभाव माहीत झालेल्या इतरांनी म्हटलं, पुरे झालं लीलाताई तुमचं हे तत्वज्ञान. उमा तयारीला लागली. मुंबईला जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले तशी तिची उत्सुकता वाढू लागली. शनिवारी दोघे गोळपला गेली. सगळ्यांचा विचार विनिमय झाला. 2 शाळकरी नातवंडांना रत्नागिरीला शाळेत घालून सासूबाईंनी तिथल्या बिराडी येऊन राहावं असं ठरलं. सुनेची जाण्याची तयारी करण्यासाठी त्या 8 दिवस रत्नागिरीला येऊन राहिल्या. अधूनमधून त्या सुनेला सल्ला सूचना देत होत्या. उमा, सगळे दागिने इथेच काढून ठेव. फक्त गाठवलेलं मंगळसूत्र आणि सोन्याची एक बांगडी हातात असू दे. इथं अंगभर दागिने घालून रात्री सुद्धा फिरता येतं. पण मुंबई एक गोष्टी ऐकतो आणि वाचतो. तिने सगळे अलंकार उतरून डबा सासूबाईंच्या स्वाधीन केला. उमा, संसार काटकसरीने कर, सावधगिरीने राहा. गोदू शंकरनाना आहेत तेव्हा तुला तशी कसली काळजी नाही. उमा महेशबरोबर मुंबईत दाखल झाली. आतापर्यंत कानी ऐकलेली आणि स्वप्नी पाहिलेली मुंबई तिने प्रत्यक्ष पाहिली. छान वाटली. 4 दिवस पार्ल्याला नणंदेच्या घरी राहिली. घाटकोपरला एका चाळीत पहिल्या मजल्यावर एक खोली मिळाली होती. तशी मोठी होती. शेजारही चांगला होता. तिचं सामान लावून द्यायला आलेल्या नणंदेने शेजारी राहणाऱ्या बिराडाशी परिचय करून दिला. गंपू नाना, त्यांची बायको मामी आणि मुलगी विद्याताई. गंपू नानांचं घाटकोपरला मेन रोडला विद्या ग्रंथ भांडार नावाचं पुस्तकाचं दुकान होतं. गेल्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. डावा हात पाय अधू झाला होता. BA झालेल्या विद्याताई त्यांना दुकानात मदत करीत असत. अलीकडचं बिराड एका गुजराती कुटुंबाचं होतं. उमा खुश होती. एका खोलीत तिने आपला संसार मांडला. नव्या जीवनाला सुरुवात झाली. तिला पहाटे उठण्याची सवय होती. घरकामात ती रुळलेली. कष्टाची नीटनेटकेपणाची तिला आवड होती. सकाळी चहा घेताना तिने म्हटलं, छान आहे हं जागा, मला आवडली. चहाचा घोट घेत त्याने म्हटलं, आनंद आहे. म्हणजे तुम्हाला नाही आवडली? आवडायलाच हवी. आम्ही बदलीचे लोक. उद्या आमच्या बँकेची अंदमानला ब्रँच निघाली आणि तिथे बदली झाली तरी जायला हवं. मग जाऊ की, त्यात काय मोठंसं. पण ही जागा चांगली आहे. तुम्ही मला भीती घालीत होतात ना? कसली भीती?
घी आणि बडगा? हो, डावीकडे घी आहे, म्हणजे घीवाला राहतात. नाक्यावरच त्यांचं लोणी तूप दुकान आहे. आणि उजवीकडे बडगा? नाही हं, विद्याताई, मामी वगैरे मंडळी सज्जन आहेत. मग उत्तम आहे. त्याला रोज 9ची लोकल पकडायची असे. ती रोज 7:15 त्याला मऊ मेतकूट भात, कधी वरण भात लोणचं जेवायला घाली. लंच बॉक्स तयार असे. तो लगबगीने तिचा निरोप घेऊन निघे. ती गॅलरीतून खाली वाकून बघे. तो झपाझप चालत जाऊन कोपऱ्यावर लुप्त होई. मागे वळून बघायला सवड कुठली? संध्याकाळी 6:30ला दारात हजर असे. तो येण्यापूर्वीच मामीबरोबर बाजारात जाऊन ती भाजी सामान घेऊन येई. तो आला की चहा पिताना गप्पा, मुंबईची माहिती, ऑफिसच्या गोष्टी, मग थोडा वेळ बाहेर नाहीतर घरीच आराम. शनी रवी मुंबईतली स्थळे बघण्यात जात. कितीतरी स्थळे. केवढीही अफाट मुंबई. खरेच बहुरंगी बहुढंगी. त्या मानाने आपली रत्नागिरी एवढीशी, नखा एवढी. दिवस कसे सरकत होते ते कळत नव्हतं. पाहता पाहता पावसाळा आला नि गेला. 3-3.5 महिने भुरकन उडून गेले. दैनंदिन कार्यक्रम रुळावरून निर्वेद धावणाऱ्या गाडीसारखा पळत होता. तिचं मन सुखाने भरलं होतं. गणपती विसर्जन झालं की मुंबईचं रूप बदलतं. दिवाळीची पूर्वतयारी सुरू होते. हर तऱ्हेच्या आकर्षक माळाने मुंबईच्या बाजारपेठा भरून जातात. मयनगरी उघडली जाते. त्या रविवारी अशाच एका बाजारपेठेतून दुतर्फा बघत जाता जाता त्याने विचारलं, उमा, दिवाळीसाठी तुला काय हवं? बोल. आणि तुम्हाला? माझा दिवाळ सण माझ्या सासूरवाडीला होणार आहे आणि मलाही काहीतरी मिळणारच. ते मिळेलच, पण मी काय घेऊ? तुझ्या आवडत्या मुंबईची खरेदी? चेन? इथं दागिन्यांचा काही उपयोग नाही. मग जरीची साडी? बॅगभर साड्या आणल्यात. मग आपणा दोघांना उपयोगी पडेल अशी एखादी वस्तू. कोणती? बोल. नाही हो, सहज मनात एक कल्पना आली, पण आता इतक्यात ती आपणाला झेपणारी नाही. उमे, तुझा शब्द, तुझी इच्छा. तू त्रिभुवनाची मागणी केलीस तरी ती मी झेपून दाखवीन. तिने प्रेमाने ओथंबलेल्या स्वरात म्हटलं. ते मी जाणत का नाही? तू किती जाणतेस ते मग बघू. आधी कल्पना सांग. आपण टीव्ही सेट घेतला की मग आपणाला बाहेरच्या गरजेत धक्काबुक्की करीत जायला नको. घर बसल्या सगळं बघता येईल. नाटक, सिनेमा, भाषणे, मॅचेस, जगातलं सगळं घर बसल्या बघता येईल. दागिने साड्यांपेक्षाही तो मला अधिक खूप आवडतो. जणू आकाशीचा चंद्र मागावा तसा तिचा स्वर उत्तेजित झाला होता. पण लगेच तिने म्हटलं, आत्ता नको, पुढच्या वर्षी घेऊया. ठीक आहे. दिनक्रम सुरळीत चालला होता. कामकाज करताना त्याचे शब्द, तुझी इच्छा, तुझे शब्द, त्रिभुवनाची मागणी केलीस तरी ती मी झेपवीन, त्याच्या या शब्दांचा गुंजारव तिच्या कानी होत होता. मध्यंतरी 1 आठवडा गेला. त्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना त्याने म्हटलं, आज संध्याकाळी घरी यायला मला उशीर होईल. का? ओव्हरटाईम आजपासून सुरू होणार आहे. त्याला रात्री घरी यायला 8:30 वाजले. रोजच वाजू लागले. मग हलके हलके घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला. 10चे ठोके पडू लागले. ती तिष्ठत वाट बघत असे. तो म्हणे, तू तिष्ठत बसू नकोस, जेवून झोपत जा. छान, तुमच्या आधी मला जेवून घ्यायची सवय नाही. मग आता सवय लावून घे. त्याच्या स्वरात चीड असे. बोलणे वाढवण्याची तिची इच्छा नसे. काही न बोलता ती जेवण गरम करी, ताट वाढून घेई, अबोलपणे जेवण होई. तिची आवराआवर होऊन ती झोपायला येई तेव्हा तो गाढ झोपी गेलेला असे. त्याच्या या नव्या दिनक्रमाने तिचं मनस्वास्थ्य ढासळू लागलं. एक दिवस तिने म्हटलं, तुम्ही हा ओव्हरटाईम करतात कशाला? नोकरी करायची आहे म्हणून. किती दिवस चालणार आहे हा तुमचा ओव्हरटाईम? काही सांगता येत नाही. अलीकडे त्याचं बोलणंही तुटक झालं होतं, रुक्ष आणि तुसडंही. त्याचं खाण्यापिण्यातही अलीकडे फारसं लक्ष नसे. बाहेर जाण्याची घाई, ओढ, जणू काहीतरी त्याला बाहेर खेचत आहे. घरी बसूच देत नाही. आपल्या बायकोशी 2 शब्द निवांत बोलू देत नाही. ओव्हरटाईम असला आणि काम असलं म्हणून काय झालं? 2 शब्दही सरळ बोलता येत नाहीत. यानं एकाएकी असं झालंय तरी काय? रात्री 9 वाजता दुकान बंद करून आलेले गंपू नाना, विद्याताई आपल्या खोलीकडे जाताना तिच्या दाराशी थांबून विचारित, महेशभाई आले नाहीत अजून? नाही, येतील. ओव्हरटाईम असतो ना. सप्टेंबर संपला, ऑक्टोबर सुरू झाला. अलीकडे शनिवार रविवार पण तो बाहेर जात होता. ती विचारी, या रविवारी तरी आहे का सवड? जाऊया का बाहेर? छे छे, बिलकुल सवड नाही.
तू विद्याताईंबरोबर जा ना बाहेर. पण आता तिला कुठे बाहेर जावंसं वाटत नव्हतं. भूक उडाली होती. मन अस्वस्थ होऊ लागलं होतं. एकटेपणा मनाला घेरू लागला होता. आणि आता तर त्याच्या रात्री उशिरा येण्याचं प्रमाण वाढू लागलं होतं. यायला त्याला 11 वाजत तर कधी 12चाही ठोका पडून जाई. हे त्याचे उशिरा येणे? तिच्या मनात एक विचित्र शंका शिरू लागली होती. अशा अपरात्रीपर्यंत ओव्हरटाईम कधी असतो का? छे, ओव्हरटाईमचे हे निमित्त. इतके दिवस ती दिवसा कसा बसा कामात, वाचनात, मामीबरोबर बाहेर जाण्यात, त्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवी. पण मामी पुण्याला आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. दिवाळी झाल्यानंतर येणार होत्या. विद्याताईंच्या दुकानी रोज जाऊन बसणे तिला योग्य वाटत नसे. सकाळी 10 वाजता सगळी चाळ मोकळी होई. मुलं शाळेत, स्त्री आणि पुरुष नोकऱ्यांवर, सगळीकडे शुकशुकाट. पक्षी उडून गेल्यावर मोकळ्या पडलेल्या घरट्यांसारखं सगळं मोकळं, भकास, ओसाड. घरी बसल्या बसल्या नको ते विचार तिच्या मनाला कुरतडीत. लीलाताईंचं बोलणं तिला आठवलं. अफाट गर्दीची बहुरंगी बहुडंगी मुंबई मोहनगरी आहे बरं. अगदी भूलभुलावणी. या भूलभुलावणीत आपलं माणूस हरवून जाण्याचं, भलत्या वाटेला लागण्याची धास्ती असते. नीट सांभाळून राहा. तिच्या पोटात एकदम खड्डा पडला. तसं काही घडलंय का? तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. सभोवतालचा शुकशुकाट, एकटेपणा तिला हाती धरून गरगरवीत राहिला. पण मग काय करावं? कुणाला सांगावं? आईच्या जागी मानलेल्या मामींना सांगावं? पण त्या इथं नाहीत. विद्याताईंना विश्वासात घ्यावं? हा संशय बोलून दाखवावा? नाही. आपल्या पतीच्या चारित्र्यावर आपणच शिंतोडे उडवायचे? कलंकाचे डाग उघड करून दाखवायचे? नाही. उलट हे काळे डाग आपल्या पदराखाली झाकून घेतले पाहिजेत. मी झुरून मरेन, पण हे डाग कधी उघड करणार नाही. माहेरी सासरी सुद्धा. मग मी करणार आहे काय? काय करू? खरंच का मी यांना हरवून बसलीये? हे भलत्या मार्गाला लागलेत? दुपारी विद्याताई दुकानात जाता जाता थोडा वेळ तिच्याकडे येऊन बसल्या. म्हणाल्या, उमावहिनी, अलीकडे तुम्ही एकदम किती खराब झाला आहात. किती निस्तेज दिसता. आलात तेव्हा कशा रसरशीत होतात. काही होतंय का तुम्हाला? छे हो, अलीकडे की नाही माझी भूकच मंदावली. जेवणावरची वासना उडाली. मळमळतं, पित्त झालं असावं. अहो मग डॉक्टरांना दाखवा ना. हैगय करू नका. पित्त म्हणता कावीळ होते. या मुंबईत 12ही महिने जॉन्डिस असतो. महेशबाईंना ओव्हरटाईम असतो. त्यांना सवड नसेल तर चला, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. हैगय नको. छे हो, हैगय नाही. आला लिंबूचा रस मी घेते. आता इथली ऑक्टोबर हीट सुरू झाली ना. विद्याताई निघून गेल्या. तिच्या मनी डंख बसला. विद्याताईला माझी प्रकृती खालावलेली दिसते. पण हे यांना नाही दिसत. माझ्याकडे नजर टाकायला सुद्धा यांना फुरसत नाही. इतके दिवस साधं माझं डोकं दुखलं, सर्दी झाली तरी घाबरून जाणारे हे. पण आता तिचे डोळे एकदम भरून आले. एकाएकी हे कसं घडलं? कुणाची दृष्ट लागली? त्या रात्री तो 1:30 वाजता आला. कपडे बदलून हातपाय धुता म्हणाला, जेवायला नको मला, कपभर दूधच दे. तिने दुधाचा कप त्याच्या पुढे ठेवला. त्याने विचारलं, तू जेवलीस? हो, तुम्ही सांगितल्यापासून जेवायची सवय लावून घेतली. तो काही बोलला नाही. घटाघटा दुधाचा कप रिकामा करू लागला. तिनेच धैर्य गोळा करून म्हटलं, तुमच्या अलीकडच्या वागण्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण सकाळी शेजारचा घीवाला तुम्हाला म्हणाला ना, तुम्ही रोज रात्री फार उशिरा येता, केम भाई? आणि कुत्सितपणे हसला. शेजारी पाजारी भलताच संशय घेतात. तुम्ही? त्याने एकदम चिडून मध्येच म्हटलं, डोंट बी फुलिश. लोक काय वाटेल ते बोलतील, पण तुला आपल्या नवऱ्याची खात्री नाही? मला आहे हो, पण जिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही, उमा, एकमेकांच्या विश्वासावर संसार चालतो. तो विश्वास उडाला तर? तो ताडकन उठला आणि जाऊन बिछाण्यावर पडला. ती तिथेच खिळून उभी राहिली. मी पाहते आहे, भोगते आहे, कसा विश्वास ठेवू? खड्ड्यात पडलेला माणूस जर म्हणू लागला, मी वर आहे, अगदी डोंगरावर आहे, काय म्हणायचं? काय सांगायचं? लोकांनी म्हटलं तर त्यांचा काय दोष? यांचं वागणं असं कधीच नव्हतं. बोलणं असं नव्हतं. यांचं सारं प्रेम गेलं कुठे? मुंबईने गिळलं. पाहता झंझावात यावा आणि वाताहात उडावीत तसं झालंय. हा भलता मोह माणसाला एवढा कठोर बनवतो.
सारासार विचारशक्ती नष्ट करतो, लोकलज्जेची सुद्धा पर्वा उरत नाही, आणि वर मलाच धमकी. विश्वास अविश्वासाचं कोरडं तत्वज्ञान. हे असंच होत राहिलं तर पुढे काय? यातून यांची सुटका कशी होणार? कोण करणार? इथं तसं जिव्हाळ्याचं. गेल्या महिन्यात नणंद आली होती. इथं जो तो आपल्या उद्योगात, नाती असून सुद्धा नसल्यासारखी. जिव्हाळा आपोआप सुकत जातो. ती आली त्या दिवशी रविवार होता. म्हणाली, कुठं गेला हा? आपण म्हटलं, कामावर गेलेत. रविवारचं कसलं काम? ओव्हरटाईम आहे म्हणाले. मनात आलं त्यांना सगळं सांगावं, मन उघडं करावं, पण नको. मन दाबलं. आपल्याच तोंडून आपल्या माणसाची बदनामी नको. चहा घेऊन त्या निघून गेल्या. मग पुढे काय? उलट सुलट विचारात तिचं मस्तक चक्रावून गेलं. आपण इथं आलो नसतो तर फार बरं झालं असतं. तिथलं आपलं जीवन किती सुखी होतं. चाळ छोटीशी पण भरगच्च भरलेली. कधी ओसाड वाटलं नाही. शेजारी निर्मळ मनाच्या, गप्पा गोष्टी, निरागस विनोद. लीलाताई चेष्टेनं म्हणायच्या, हे बघा आमचं मुक्त स्त्री मंडळ, स्वतंत्र स्त्रीराज्य, पुरुषांना मज्जाव. पुरुष आले तर पापड लाटायला बसवू. त्या थोड्या कुत्सित असल्या तरी त्यातही एक प्रकारचा जिव्हाळा होता. चटणीत तिखटपणा असतो तशा त्या होत्या. त्या दिवशीच्या त्यांच्या बोलण्यात काय गैर होतं? जाणतेपणीचं ते मार्गदर्शन, उपदेश ध्यानी घेण्यासारखाच होता. खरंच तिथलं आयुष्य किती निर्भय वाटत होतं. तिथल्या वाटा खडबडीत वाकड्या तिकड्या असल्या तरी योग्य ठिकाणीच नेणाऱ्या आहेत. इथं येऊन काय मिळवलं आपण? उलट सगळं गमावलं. स्त्रीचं संसार सुखच गेलं तर मग तिच्या जीवनात राहिलं काय? ते जीवन असून नसल्यासारखंच. नको ही भूलभुलावणी. पण यातून सुटका कशी? काय करू? सकाळी तो चहा प्यायला बसला तेव्हा त्याला समजुतीने काही सांगावं, त्याचं मन गोडीने वळवावं असं तिला वाटत होतं. पण रात्रीचे त्याचे चिडीचे शब्द आठवून तिला काहीही बोलण्याचा धीर होईना. निमूटपणे ती काम उरकत होती, पण मन आतून चिंतेने व्यापून गेलं होतं. ऑफिसात जाताना त्याने म्हटलं, बाबांचं आणि देवरुखून आप्पांचं पत्र आलंय ना, त्यांना तू उत्तर लिहून टाक. दिवाळीच्या आदल्या दिवशी येऊ. किती सहज बोलताहेत. पत्र लिहिण्याचं काम यांचं नाही का? आजवर हेच लिहित होते ना, की घराकडे सुद्धा यांनी पाठ फिरवली. आपण इथं आलो नसतो तर फार बरं झालं असतं. इथं बदली व्हायलाच नको होती. किती उमेदीने इथं आलो. ध्यानी मनी मुंबई होती. पण नको आता ही भूलभुलावणी. यातून आता सुटका कशी होणार? तिने पत्र लिहून टाकली. आईला तिने लिहिलं, मला दिवाळीला घेऊन जाण्यासाठी तूच ये. माझी तब्येत बरी राहत नाही. मला इथली हवा मानवत नाही. लवकर ये. तिच्या पत्राप्रमाणे तिची आई आणि बरोबर वडीलही आले. खोलीत पाऊल टाकताच आईने हपकून म्हटलं, काय ग तुझी ही दशा? 4.5 महिने झाले तुला येऊन निम्मी सुद्धा उरली नाहीस. वडिलांनी आप्पांनी म्हटलं, नवरा तुझ्याकडे लक्ष देत नाही असं दिसतंय. तिने म्हटलं, आप्पा त्यांची कामं नाहीत का त्यांना? सकाळी 2 घास बका खाऊन जातात ते रात्री येतात. मुंबईच्या कामाची तुम्हाला कल्पना नाही. खरं आहे, आम्ही खेड्यातली माणसं. इथल्या कामाची आम्हाला कल्पना नसली तरी घरात बायको आहे याचं भान इथल्या पुरुषांनी ठेवायला हवं. आई वडिलांचा आधार मिळताच उमाचा धास्तावलेला, घाबरलेला, दिशाहीन झालेला जीव परत जागेवर आला. तिने चहा ठेवला. आईने म्हटलं, महेश केव्हा घरी येतो? रोज 6:30लाच येतात, पण आज कदाचित थोडा उशीर होईल. वडिलांनी विचारलं, तो केव्हा येणार आहे तिकडे? दिवाळीच्या आदल्या दिवशी जाऊ म्हणाले, पण त्यांचं काम संपल्यावर येणं अवलंबून. आईने म्हटलं, दिवाळीला आता 3च दिवस उरले. तुझं अगदी निकडीचं पत्र आलं म्हणून सगळं टाकून तशीच निघाले. तुला आता घेऊनच जाणार आहोत. तो येईल मागहून. वडिलांनी म्हटलं, तुझी तयारी कर. आता संध्याकाळी महेश आला की त्याला घेऊनच तिकीटं आणायला जातो. उद्या सकाळच्या एसटीने निघायला हवं. ती काही बोलली नाही. काय बोलावं हे तिला सुचेना. रात्री रोजच्यासारखे हे 1-1:30ला येणार. मग ती चिडचिड. नवऱ्याचे दोष झाकायचे तरी कसे? देवा, आज तरी हे लवकर घरी येऊ देत. 6:30 झाले. 7चे ठोके पडून गेले. 8वर काटा सरकला. तिचा जीव कासावीस होऊ लागला. वडिलांनी म्हटलं, बेबी अजून हा आला नाही. मी जाऊन तिकिटाची व्यवस्था करून येतो. उद्या सकाळी निघायलाच हवं. आणि कपडे चढवून ते दाराबाहेर पडले. आई स्वयंपाकाच्या तयारीला लागली. उमाने आतापर्यंत एकटीने सगळं निमूट सहन केलं होतं, पण आता आईच्या उभेत मनावरचा दाब सुटला. आई
आई ग म्हणत कॉटवर बसलेली ती तिथेच कोसळली. आईने लगबगीने तिच्या तोंडावर पाण्याचे हपकारे मारले. चटकन लाल कांदा ठेचून तिच्या नाकाशी धरला. जळली ही मुंबई. एरवी बोट रिघायला जागा नाही, एवढी गर्दी, मुंग्यांसारखी माणसं, पण प्रसंगाला सगळं ओसाड. मदतीला चिटपाखरू सुद्धा कोणी फिरकणार नाही. थोड्याच वेळात उमा सावध झाली. तिला भडभडून आलं. आईच्या गळ्यात मिठी घालून ती हमसाहमशी रडून गुदमरलेलं मन मोकळं करू लागली. अगं उगी उगी, काय ग झालं एवढं? आई आई खरं सांगू तुला, तुझ्याखेरीज ही गोष्ट कुणाला सांगू ग? अगं पण झालं तरी काय? मोकळेपणी बोल बाई, काय झालं ग? आई हे हे यांचं. तेवढ्यात उमा उमा उमे हाका मारीत धापा टाकीत महेश आत घुसला. त्याच्या हाती गुलाबी कागदात गुंडाळलेलं, गुलाबी रिबिनीने बांधलेलं लांबटसं खोकं होतं. समोरचं दृश्य बघून तो अवाक झाला. तिथेच थबकला. तुम्ही केव्हा आलात? आणि उमाला काय झालं? ठेचलेला कांदा आणि सांडलेलं शिंपडलेलं पाणी. हातातलं बॉक्स कॉटजवळ खाली ठेवून तो पुढे झाला. उमाची आई उठून बाजूला सरकली. तो कॉटवर बसला. उमाचे हात धरून त्याने म्हटलं, काय झालं एकाएकी? बघितलंस? टीव्ही आणलाय. तिने हात झटकून म्हटलं, नको मला, परत द्या, आपण परत जाऊया, घरी परत जाऊया. तिने त्याचे हात घट्ट धरून ठेवले. तिला हुंदके आवरेनात. ही कथा इथेच संपली. सुमती क्षेत्रमाडेंची आपण परत जाऊया ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू पुढच्या अशाच एखाद्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.